फक्त 2 रंगांच्या रांगोळीने इतकी सुंदर झेंडूच्या फुलांची रांगोळी तयार होऊ शकते, विश्वास बसणार नाही ना? चला तर मग हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची सुंदर रांगोळी, जी तुम्ही गणपती, नवरात्री किंवा कोणत्याही सणावारासाठी इझिली वापरू शकता. सर्वप्रथम आपण बेस तयार करणार आहोत. तर इथे मी एक साधी OHP शीट घेतलेली आहे. त्यावर मी ब्लॅक कलरच्या मार्करने झेंडूच्या फुलांची डिझाईन ड्रॉ करून घेते आहे. तुम्ही बघू शकता इथे मी तोरण बनवणार आहे. तर मी एकाखाली एक अशा पद्धतीने झेंडूची फुलं काढून घेतली आणि खालच्या बाजूला एक आंब्याचं पान काढलेलं आहे. तर इथे जी मार्किंग करणार आहोत आपण, तर ती मार्किंग एकदम नीट असायला हवी. थोडीशी काळजीपूर्वक डिझाईन काढायची आणि डिझाईन काढून झाल्यानंतर आपल्याला मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करताना थोडं काळजीपूर्वक कट करा, म्हणजे शेप नीट येईल. डिझाईन कुठेही इकडे तिकडे कट होणार नाही याची काळजी घ्यायची. इथे मी एक OHP शीटचा यूज केलेला आहे. तुम्ही जास्त OHP शीट वापरून मोठ्या प्रमाणात देखील तोरण बनवू शकता. इथे मी छोटंसं तोरण बनवायचा प्रयत्न केला आहे, कारण की मोठं तोरण जर बनवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी डिझाईन मोठी ड्रॉ करावी लागेल. ही छोटी डिझाईन असल्यामुळे ते तोरण देखील छान दिसेल. आपली डिझाईन पूर्णपणे ड्रॉ करून झालेली आहे. तर आपण आता ग्ल्यूची पहिली लेअर तयार करून घेणार आहोत. तर मी इथे ग्ल्यू घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एका चांगल्या डब्यामध्ये किंवा मग एका छोट्याशा वाटीमध्ये हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं. इथे मी 2 कलरची रांगोळी यूज करणार आहे, एक ऑरेंज कलर आणि येल्लो कलर. आणि आंब्याच्या पानांसाठी मी इथे ग्रीन कलरचा यूज करणार आहे. आणि जेव्हा आपली डिझाईन पूर्ण होईल तेव्हा डिटेलिंगसाठी मी फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर यूज करणार आहे. मी आता आपल्याजवळ एक टिश्यू ठेवायचा, जेणेकरून आपले हात जेव्हा खराब होतात किंवा ब्रश पुसायला जेव्हा आपल्याला लागतो त्यावेळेला आपण तो टिश्यू यूज करू शकतो. चला तर मग आपण आता आपली पहिली लेअर देणार आहोत. तर पहिली लेअर तुम्ही बघू शकता मी पहिल्या सर्कलमध्ये आधी देत आहे. तर ग्ल्यू तुम्ही एकाच वेळेला पूर्ण शीटवर देखील अप्लाय करून घेऊ शकता, पण मी इथे छोट्या छोट्या कॉलमनुसार ग्ल्यू अप्लाय करणार आहे, कारण की जेव्हा ग्ल्यू सुकून जातो तेव्हा रांगोळी नीट त्यावरती बसत नाही. जर ग्ल्यू पूर्णपणे नीट लागलेला नसेल तर रांगोळी तुमची नीट दिसणार नाही, ती एकसारखी येणार नाही. त्यासाठी हे मिक्स जे केलेलं आहे आपण ते पूर्ण शीटवर इव्हनली लावून घ्यायचं. आधी जास्त ग्ल्यू लावायचा नाही, मध्यम प्रमाणात ग्ल्यू लावायचा, त्यामुळे रांगोळी नीट बसते. आता इथे मी एक ऑरेंज कलरचं पहिलं फूल तयार करून घेतलेलं आहे. आता एक फूल सोडून आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये ग्ल्यू अप्लाय करायचा, कारण की इथे मी एक फूल ऑरेंज आणि एक फूल येल्लो कलर अशा कलरमध्ये ही रांगोळी शीट बनवणार आहे. जर तुम्हाला एकाच कलरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ते देखील बनवू शकता, पण ते जास्त उठून दिसणार नाही, कारण की झेंडूची फुलं जेव्हा आपण माळेच्या स्वरूपात लावतो तेव्हा एक फूल ऑरेंज एक फूल येल्लो हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. त्यामुळे आता बघू शकता मी एक कॉलम सोडून त्यावरती दुसऱ्या कॉलमला मी ग्ल्यू अप्लाय केलेला आहे. तर आता जो ग्ल्यू लावतो आपण त्याच्यावरती लगेचच रांगोळी पसरून घ्यायची, कारण की ग्ल्यू जर सुकून गेला तर ती रांगोळी नीट चिटकणार नाही. तर इथे मी ऑरेंज रंग वापरलेला आहे. तर हलक्या हाताने रांगोळी टाकायची, म्हणजे एकसारखा लेयर येतो. आणि दुसरा लेअर जेव्हा आपण लावू त्यासाठी तुम्हाला ही शीट कमीत कमी 30 मिनिटांसाठी सुकवायला ठेवायची. जर पूर्णपणे सुकलेली नसेल तर पुढची लेअर ही नीट बसणार नाही. तर रांगोळी लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एका प्लेन शीटने तिला चांगलं प्रेस करून घेत आहे, कारण की जर तुम्ही रांगोळी प्रेस करणार नाही तर ती एकसारखी बसणार नाही आणि कुठे कुठे जागा रिकामी राहून जाईल. तर जेव्हा रांगोळी आपण पूर्णपणे झाल्यानंतर बघू तर ती चांगली दिसणार नाही. तर त्यासाठी खाली सुद्धा एक पेपर ठेवायचा, वरती देखील एका चांगल्या पेपरने प्रेस करून घ्यायचं, मगच ती एक्स्ट्रा रांगोळी साईडला काढायची. आता इथे बघू शकता आपली ऑरेंज कलरची जी फुलं आहेत ती पूर्ण झालेली आहे. तर
जी खाली एक्स्ट्रा रांगोळी असते ती मी परत डब्यात टाकून घेणार आहे, कारण की ती रांगोळी तुम्ही परत दुसऱ्या डिझाईनसाठी देखील यूज करू शकता. रांगोळी ही वाया घालवायची नाही. आपण जे मिक्स केलेले कलर असतात ते देखील तुम्ही ॲक्रेलिक कलर त्यामध्ये मिक्स करून एक नवीन कलर तयार करू शकता. सो रांगोळी ही फेकायची नाही. जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती लगेचच वापरू शकतो आपण. तर आता इथे आपली ऑरेंज कलर पूर्णपणे राऊंड झालेला आहे. तर आता आपण जी उरलेली फुलं आहेत ती येलो कलरमध्ये कलर करून घेऊ. तर सेम त्याच पद्धतीने आधी खाली ग्लूची लेअर अप्लाय करायची. ती ग्लूची लेअर सुकायला नाही पाहिजे, तेवढ्यात लगेचच रांगोळी टाकायची. त्यावरती एका चांगल्या शीटने मस्त प्रेस करून घ्यायचं. एक्स्ट्रा रांगोळी असते ती काढून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता इथे जेव्हा तुम्ही दोन कलरचं कॉम्बिनेशन बघणार, एक ऑरेंज कलर एक येलो कलर, तर ते खूप छान दिसेल. असं वाटेल की ही रांगोळी हाताने काढलेली आहे, असं रेडीमेड पॅचेस सारखं वाटणार नाही. तर ही जी सर्व उरलेली जी फुलं आहेत ती आपण एकसारख्या पद्धतीने ग्लू लावून इथे अप्लाय करून घेणार आहोत. आणि रांगोळी ही तुम्ही आधी चाळणीने गाळून ठेवायची. जर तुम्ही तिला गाळलं नाही आणि डायरेक्ट रांगोळी टाकली तर तिचे असं स्मूथ स्ट्रक्चर दिसणार नाही. कुठे कुठे जाड, कुठे कुठे बारीक अशी रांगोळी दिसेल. जर तुम्हाला वाटत असेल की माझी रांगोळी खूप सुंदर दिसायला पाहिजे, एकसारखा त्याच्यावरती इव्हन स्ट्रक्चर दिसायला पाहिजे, तर रांगोळी ही गाळून ठेवायची. ह्या सगळ्या रांगोळ्या मी आधीच गाळून ठेवलेल्या असतात. जे जाड पार्टिकल्स असतात रांगोळीमधले ते मी यूज करत नाही. त्याच्यामुळे रांगोळी क्रॅक होऊ शकते किंवा ग्लूवरती नीट चिटकत नाही ती रांगोळी. त्यासाठी कधीही रांगोळी यूज करताना तुम्ही टूल्सचा वापर करू शकता किंवा छोट्या छोट्या टूल्समध्ये रांगोळी जेव्हा भरतो त्यावेळेला देखील ते लगेच गाळली जाते. तर ही रांगोळी मी ऑलरेडी आधीच गाळून ठेवलेली आहे, त्यामुळे मला परत गाळायची वेळ नाही येत. तर आता इथे मी ग्लू हा एक सोबत तिघंही सर्कल्समध्ये लावून घेत आहे. तुम्ही असं नाही केलं, तुम्ही एक एक सर्कलमध्ये अप्लाय केलं तरी चालेल. तर फक्त एकच विचार ठेवायचा की हा ग्लू पूर्णपणे सुकायला नको. जर ग्लू सुकून गेला तर ती रांगोळी नीट दिसणार नाही किंवा तिला क्रॅक जाऊ शकतात. आणि ग्लूमध्ये जेव्हा पाणी आपण ॲड करतो तर ते जास्त पाणी पण नको व्हायला, कारण की जर जास्त पाणी टाकलं तर तो ग्लू हा पूर्णपणे लवकर ड्राय होत नाही. आणि रांगोळी आपली जी आहे ती ओली ओली असते, म्हणून जेव्हा आपण सेकंड लेअर अप्लाय करतो त्यावेळेला तो पहिला लेअरसुद्धा निघण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून तुम्ही पहिला लेअर अप्लाय करताना 80% ग्लू आणि 20% वॉटर हाच रेशो ठेवून तुम्ही इथे ग्लू अप्लाय करायचा. आता इथे पहिली शीट ज्या पद्धतीने इथे तयार केली सेम त्याच पद्धतीने मी दुसरी शीट तयार करून घेत आहे. बघू शकता तुम्ही पहिल्या सर्कलमध्ये येल्लो कलर, मग एक सर्कल सोडून दुसऱ्या सर्कलमध्ये देखील येल्लो कलर, अशा पद्धतीने तुम्ही अल्टरनेट कॉम्बिनेशन जर ठेवलं तर रांगोळी खूप छान दिसते. इथे मी येल्लो कलर आणि ऑरेंज कलरच घेतलेला आहे. तर झेंडूची फुलं ही फक्त दोनच कलरमध्ये छान दिसतात. तुम्ही इथे दुसरा कोणताच कलर यूज करू शकत नाही, फक्त ऑरेंज कलर आणि येल्लो कलर यूज करू शकता. तुम्ही जर शेडिंग तुम्हाला वाटत असेल की शेडिंग करायची आहे तर तुम्ही शेडिंगसाठी रेड कलर यूज करू शकता. जेव्हा मी शेडिंग करेल त्यावेळेला मी एक्रेलिक कलरचाच यूज करणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला रांगोळीनेच शेडिंग करायची तर तुम्ही रांगोळी जेव्हा टाकणार त्यावेळेला आउटसाईड रेड कलर टाकून घ्यायचा आणि सेंटरला मग ऑरेंज कलर आणि येल्लो कलर टाकायचा. तर आता इथे आपले तिघही पॅचेसचे झेंडूची फुलं तयार झालेली आहेत पहिला लेअर लावून. तर आता मी इथे पानांची रांगोळी तयार करते आहे. तर पानांसाठी तुम्ही बघू शकता एक पान मी छोटं काढलं आहे आणि एक पान मोठं काढलं आहे. मोठं जे पान काढलेलं आहे ती रांगोळी आपल्याला आउटसाईड ठेवायची आहे. मग त्याच्या सेंटरमध्ये छोट्या पानाची रांगोळी ठेवायची, जेणेकरून ते तोरण खूप उठून दिसेल. आता मी इथे जे पानं आहेत ते दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवते आहे, एक डार्क ग्रीन कलर आणि एक लाईट ग्रीन कलर. तर डार्क ग्रीन हा आउटसाईड लावायचा आणि त्याच्या सेंटरमध्ये लाईट ग्रीन लावायचा, जेणेकरून शेडिंग खूप छान दिसते. आणि आता बघू शकता इथे एक पान तयार झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरं पान तयार करून घेत आहे. तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायचं तर तुम्ही
फक्त एकाच कलरमध्ये देखील पान तयार करू शकता. पण 2 कलरमध्ये जेव्हा आपण रांगोळी ट्राय करतो त्यावेळेला ती खूप उठून दिसते. त्याची जी शेडिंग आहे ती असं वाटते की नॅचरल पानासारखी त्याची शेडिंग दिसते. त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, रांगोळी ही 2 कलरमध्ये जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा तिला एकदम नॅचरल लूक येतो. आता इथे आपले दोघंही पानं तयार करून झालेली आहेत. चांगले एका कागदाने किंवा तुम्ही इथे कपडा देखील यूज करू शकता किंवा OHP शीट यूज करू शकता. चांगलं प्रेस करून घ्यायचं. जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती काढून घ्यायची. एक्स्ट्रा रांगोळी जी काढलेली आहे ती साईडला ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्ही नंतर कलर मिक्स करून एक डार्क कलर तयार करून घेऊ शकता. तर इथे ज्या पद्धतीने मी पहिल्या शीटचे पानं तयार केले, सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसऱ्या शीटचे देखील पानं तयार करून घेत आहे. आता ही जी आपण लावलेली पहिली लेअर आहे तिला तुम्ही अर्धा तास तरी ॲटलिस्ट वाळायला ठेवायचं. नाहीतर जर तुम्ही लगेचच दुसरा लेअर लावायला घेतला तर मग ती रांगोळी नीट सुकणार नाही. तर रांगोळी पूर्णपणे सुकणे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढची लेअर आहे ती नीट बसणार नाही आणि पुढची लेअर जर निघाली तर रांगोळी ही नीट दिसणार नाही. तर आता बघू शकता आपली पहिली लेअर लावून झालेली आहे. किती छान दिसते आपली रांगोळी. तर आता इथे आपण दुसरी रांगोळीची लेअर लावणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण ग्ल्यू घेणार आहोत. तर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि दुसरी लेअर तयार करून घ्यायची. त्यामुळे रांगोळी ही अधिक मजबूत होते, जास्त दिवस टिकते आणि ही स्टेप स्किप करायची नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी एकच लेअर लावून रांगोळी तयार करून घेईल तर ती चांगली दिसणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझी रांगोळी खूप छान दिसायला पाहिजे, खूप दिवस चांगली टिकायला पाहिजे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं दुसरी लेअर ही तुम्ही नक्की लावायची. तर दुसरी लेअर ही तुम्ही बघू शकता मी एक सोबत ऑरेंज कलरच्या फुलांना सगळ्या ठिकाणी ग्ल्यू अप्लाय करून घेते आणि एकाच वेळेला रांगोळी टाकते. कारण की दुसरी जेव्हा लेअर तुम्ही लावता त्यावेळेला ग्ल्यू सुकण्याचे चान्सेस कमी असतात. तो लगेच काही सुकत नाही. त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचतो. तर तुम्ही एक सोबत सगळ्या फुलांना रांगोळी अप्लाय करू शकतात. तर आता इथे पुन्हा एकदा आपण रांगोळी टाकून घेऊ. यावेळी तुम्ही थोडी शेडिंगचा इफेक्ट देऊ शकतात. ऑरेंज आणि येलो कलरचा मिक्स देऊ शकतात किंवा रेड कलर, जसं मी सांगितलं तुम्ही रेड कलर किंवा येलो कलर हे देखील मिक्स करून देऊ शकतात. तर आता इथे एकाच कलरमध्ये मी देणार आहे जसं मी पहिल्या लेअरला दिलं. आता मी इथे उरलेली ऑरेंज कलरची जी फुलं आहेत ती काढून घेणार आहे आणि तिला आता जेव्हा तुम्ही सेकंड लेअर अप्लाय करता तेव्हा देखील लक्षात ठेवायचं की ही OHP शीट पूर्णपणे सुकू द्यायची. कारण की जोपर्यंत सेकंड लेअर देखील सुकणार नाही आणि तुम्ही लगेचच त्याच्यावरती ॲक्रेलिक कलरने डिझायनिंग वर्क करायला घेणार त्यावेळेला ते डिझायनिंग वर्क खूप विचित्र दिसेल. तर त्यासाठी इथे जेव्हा तुम्ही डिझाईन करणार त्यावेळेला जर तुम्हाला वाटत असेल की नॅचरल लूक यायला पाहिजे तर रांगोळी जेव्हा सुकेल त्यावेळेला जेव्हा तुम्ही ॲक्रेलिक वर्क करायला स्टार्ट करणार त्यावेळेला तुम्ही बघू शकणार की रांगोळीचा कलर हा ॲक्रेलिक कलरमध्ये मिक्स होणार नाही. तर मी आता इथे माझी पहिली जी लेअर आहे त्याच्यामध्ये ऑरेंज कलर होता, त्याची सेकंड लेअर कंप्लीट झालेली आहे. तर आता मी इथे येलो कलरच्या फुलांना सेकंड लेअर अप्लाय करून घेत आहे. तर ग्ल्यूचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मी 40% वॉटर घेतलेलं आहे आणि 60% ग्ल्यू घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणताही ग्ल्यू यूज करू शकता. तर मी इथे आपला नॅचरल जो ग्ल्यू असतो तोच यूज करते. सगळे सांगतात की फेविक्रिलचेच ग्ल्यू यूज करायचे, तर दुसरा कोणताच ग्ल्यू यूज करायचा नाही असं काही नाही राहत. तुम्हाला जर रांगोळी जास्त दिवस टिकवायची असेल तर त्यासाठी तुमची फक्त फिनिशिंग खूप महत्त्वाची पाहिजे. बस ग्ल्यू कोणताही असू द्या, ग्ल्यू हा सगळ्या डब्यांमध्ये सारखाच असतो. फक्त ती मार्केटिंग त्यांची असते की हाच ग्ल्यू यूज करा, तोच ग्ल्यू यूज करा. तर असं काही नाही. तुम्हाला जो ग्ल्यू यूज करायचा तुम्ही तो ग्ल्यू यूज करू शकता. आता इथे बघू शकता माझी जी सेकंड लेअर आहे ती सुद्धा कंप्लीट होत आलेली आहे येलो कलरमध्ये. आता आपली झेंडूची फुलं ही सेकंड लेअर देऊन पूर्ण होण्यातच आहे. तर ते झाल्यावर लगेचच आपण पानांकडे वळणार आहोत. तर ज्या पद्धतीने इथे पूर्ण झेंडूची फुलं तयार झालेली आहेत सेम त्याच पद्धतीने आपण सेकंड लेअर अप्लाय करून पानांची देखील रांगोळी तयार करून घ्यायची. तर त्यावेळेला शेडिंग जसं मी सांगितलं ग्रीन कलर आउटसाईड डार्क ग्रीन आणि सेंटरमध्ये लाईट ग्रीन
तसं तुम्ही करायचं. नाहीतर तुम्ही जर एकाच कलरमध्ये जर केलं तर ते उठून नाही दिसणार. सो डार्क तुम्ही बघू शकता. आता मी आउटसाईड डार्क घेतलेला आहे, मिडलमध्ये थोडंसं लाईट घेतलेलं आहे, तर ती रांगोळी किती उठून दिसते. तर तुम्ही देखील तसंच करायचं. ब्ल्यूचा मस्त लेअर अप्लाय करायचा, त्यावरती रांगोळी टाकायची, छान प्रेस करून घ्यायची आणि मगच ती जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती काढून घ्यायची. जर तुम्ही तिला प्रेस केलं नाही तर ती पूर्ण विचित्र दिसेल ती रांगोळी. आणि माझ्या रांगोळीचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हे व्हिडिओज तुम्ही शेअर करत जा. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरतीच देखील मला फॉलो करू शकता. त्यावरती देखील मी छोटे छोटे शॉर्ट्स रील्स अपलोड करत असते. तर तुम्ही ते देखील नक्की बघत जा. आणि तुम्ही कमेंट करून तर नक्कीच सांगा की मी पुढची रांगोळी कोणती बनवू, किंवा तुम्हाला कोणकोणत्या नवीन डिझाईन्स बघायला आवडेल. आणि तुम्हाला वाटत असेल की मला ही डिझाईन नाही येत, कशी करायची, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जेवढं तुम्हाला पॉसिबल होतं तेवढं नक्की शेअर करा. तुम्ही जेवढी शेअरिंग करणार तेवढे माझे व्ह्यूज येतात, मला कमेंट्स देखील येतात. तर छान वाटतं असं की माझे व्हिडिओ कोणी बघतं आहे, कोणाला तरी आवडत आहे, कोणीतरी माझी रांगोळी फॉलो करतं आहे आणि तसंच घरी देखील रांगोळी स्वतः बनवायचा प्रयत्न करतं आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर देखील करा. तर आता तुम्ही बघू शकता इथे रांगोळी आपली बनून झालेली आहे. पहिला लेअर हा पूर्णपणे सुकून मी दुसरा लेअर देखील अप्लाय करून झाला. आता जशी पहिली शीट तयार झाली, सेकंड लेअर अप्लाय करून तशीच मी इथे दुसरे जे पॅचेस आहेत ते मी तयार करून घेत आहे. तर व्हिडिओला थोडंसं मी फास्ट स्पीडमध्ये ठेवलेलं आहे, कारण की जशी तुम्ही फर्स्ट लेअर बघितली अप्लाय करायचं, सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरी लेअर अप्लाय करते. आणि तो वेळ वाया नको जायला म्हणून मी ही स्पीड थोडी जास्त ठेवलेली आहे. तर मी पहिली शीट जशी मी बनवली तिला फॉलो करून देखील तुम्ही दुसऱ्या उरलेल्या शीट बनवून घेऊ शकता. तर आता इथे आपलं रांगोळी जे वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या ॲक्रेलिक कलरकडे. तर आता वेळ आली आहे डिझायनिंग करायची. तर त्याआधी ही शीट मी पूर्णपणे अर्धा तास सुकण्यासाठी ठेवलेली आहे. ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करायची. जर तुम्ही रांगोळी सुकण्यासाठी ठेवली नाही तर ती लॉंग लास्टिंग बनत नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझी रांगोळी खूप जास्त टिकायला पाहिजे तर तुम्ही तिला नक्कीच 30 मिनिटांसाठी सुकवायला ठेवायची. आता आपण झेंडूच्या फुलांना डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर मी इथे रेड कलर आणि येलो कलरने डिझायनिंग करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे खूप सारे ब्रश अवेलेबल आहेत, पण त्यापैकी मी जो बारीक टोक असतं तोच ब्रश यूज करणार आहे. तर आता इथे मी ॲक्रेलिक कलर वापरते. छोट्या छोट्या गोल आकारामध्ये आपण त्या फुलांना मस्त डेकोरेट करणार आहोत. त्यामुळे जो फुलं आहेत त्यांचा नॅचरल लुक येतो. तर नॅचरल लुक येण्यासाठी देखील आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मी रेड कलरने छोटे छोटे असे बारीक बारीक लाईन्स ते पण सर्क्युलर मोशनमध्ये काढून घेत आहे येलो कलरच्या फुलावरती. आणि त्याच्यामुळे असं वाटते की हे झेंडूचे फुलं खूप उठून पण दिसतात आणि असं वाटतं नॅचरल फूल आहे. आणि रेड कलरने पूर्ण एक येलो कलरवरती जर असं छोटे छोटे डॉट्स म्हणा किंवा असं लाईन म्हणा असं जर काढलं तर ते खूप छान दिसतं. आणि त्याच कलरमध्ये मी इथे ऑरेंज कलरवरती देखील शेडिंग करून घेणार आहे. आणि जो येलो कलर आहे तो मी ऑरेंजवरती अप्लाय करणार आहे, कारण की येलो कलरच्या फुलावरती असंही काही यूज नाही करून सो येल्लोवरती फक्त रेड कलरनेच आउटलाईन करायची आहे. आणि जो येलो कलर आहे तो ऑरेंज कलरच्या फुलावरती त्याची डिझायनिंग करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी किती एकदम बारीक अशा छोट्या छोट्या पद्धतीने हे कलर करते आहे. जर तुम्ही मोठे मोठे डॉट्स ठेवले तर ते फूल खूप विचित्र दिसेल. तर जसं मी इथे जी पद्धत यूज केली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला बारीक बारीक सर्क्युलर मोशनमध्ये असे छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत. तुम्ही डॉट देऊ शकता, छोटे छोटे लाईन्स देऊ शकतात, किंवा तुम्हाला जास्त पूर्ण भरलेलं नको आहे ते फूल तर तुम्ही छोटे छोटे किंवा एकदम विरळ पद्धतीने देखील देऊ शकता. इथे मी खूप जवळजवळ घेतलेले आहे कारण की माझं फूल छोटं आहे खूप, तर ते जास्त उठून दिसायला पाहिजे म्हणून मी त्यांना छोट्या छोट्या पद्धतीने अप्लाय केलेलं आहे. तर इथे ज्या पद्धतीने मी पहिली शीट तयार केली सेम त्याच पद्धतीने मी इथे बाकीचे उरलेल्या शीट देखील पूर्ण करून घेणार आहे.
आता मी इथे पानांना शेडिंग करते आहे. तर त्यासाठी मी ब्लॅक कलर यूज केला. छोटे छोटे बारीक लाईन्स काढण्यासाठी, डिटेल्स काढण्यासाठी तुम्ही इथे डार्क ग्रीन कलरचा देखील यूज करू शकता, पण तो कलर उठून दिसणार नाही, त्यामुळे मी ब्लॅक कलर घेतला. ब्लॅक कलरने जी आपण आउटलाईन करू, नंतर पानांमधल्या ज्या बारीक बारीक रेषा काढू, ते खूप उठून दिसेल. त्यासाठी मी इथे ब्लॅक कलर यूज केला. तुम्ही डार्क ब्ल्यू कलर देखील यूज करू शकता किंवा डार्क ग्रीन कलर यूज करू शकता. लाईट ग्रीन केला तरी तो देखील त्याच्यावरती उठून दिसेल. आता आपली ही शीट बघा किती सुंदर रेडी झालेली आहे. आता ज्या पद्धतीने इथे पहिली मी जी शीट आहे ती रेडी केली, सेम त्याच पद्धतीने उरलेल्या शीटला देखील मी रेड कलरने आणि येल्लो कलरने फुलांमधले डिटेल्स काढून घेणार आहे आणि ब्लॅक कलरने पानांच्या डिटेल्स काढून घेणार आहे. आणि आता आपण फायनल वर्क करणार आहोत आपलं, ते म्हणजे कटिंग. आता शेवटी उरलेली जी एक्स्ट्रा शीट आहे ती आपण कट करून घ्यायची, त्यामुळे रांगोळी क्लीन आणि परफेक्ट दिसते. तर जी एक्स्ट्रा शीट आहे ती असंही आपलं काही यूज नाही, सो तिला एकदम मस्त बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायची, जेणेकरून रांगोळी जेव्हा आपण खाली ठेवू तेव्हा ती इझिली ठेवता येते, इझिली कलेक्ट करता येते आणि जी एक्स्ट्रा शीट आहे ती दिसतसुद्धा नाही. सो कटिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. इथे बघू शकता मी एक एक जे फूल आहे ते एकदम सावकाश पद्धतीने त्याच्या बाजूची जी OHP शीट आहे ती मी कट करून घेते. तर माझ्याकडे बारीक सीझर अवेलेबल नसल्यामुळे मी इथे मोठी सीझर यूज करते. तुमच्याकडे जर छोटी सीझर युजर जर असेल तर ती देखील तुम्ही यूज करू शकता. तर अशी आहे आपली सुंदर झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची रांगोळी. खूप सोपी आहे, खूपच सुंदर दिसते. तर ही रांगोळी तुम्ही गणपती, नवरात्री किंवा इथे कोणत्याही सणासाठी वापरू शकता. दरवाजाला लावली की ती घराची शोभा अजून खूप वाढवतं. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जर रांगोळी तुम्ही घरी ट्राय करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेली रांगोळी कशी आलेली आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर रांगोळी डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय बाय.